चला, क्रांतिकारी शूरवीरांना माझा सर्वप्रथम नमन मानाचा मुद्रा आणि तुम्हा सर्वांना माझा जय शिवलाल। चला मित्र हो, आजचा भाग पार्ट 1 मध्ये नफा तोटा आपण पाहणार आहोत आणि बेसिकचे काही उदाहरण आहे, नंतर ऍडव्हान्स मध्ये जाणार आहे। काही विद्यार्थ्यांना आपल्याला कळालं नाही, त्यांनी काय करायचं की याच्यातून समजून घ्यायचं आणि मी याचे ट्रिक जे आहे शॉर्टकट ते इन्स्टाला टाकणार आहे। त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, आपल्या इन्स्टा बायो मधून याला बी पाहू शकता आणि डायरेक्ट युट्यूबला तर पाहू शकता। आलं लक्षात बाबा? चला लक्ष द्या, घ्या। पहिला प्रश्न असा आहे की 780 रुपयाची वस्तू तर 800 रुपयाला विकली तर किती नफा? बस याच्यातला फरक घ्यायचा। पहा, डायरेक्ट सूत्र नाही, तुम्हाला सूत्रगित्र काहीच नाही, सूत्रंगोत्र लक्ष द्यायचं इकडं। 780 आणि 800, चला ही मानली आपण खरेदी किंमत, काय रे खरेदी किंमत, आणि ही विक्री किंमत। या दोन्हीतला फरक जर म्हटला ते आहे म्हणजे 20 रुपयात। किती आहे? 20 रुपयाचा फरक। कितीचा आहे? 20 रुपयाचा। हा 20 रुपयाचा फरक म्हणजे हा झाला नफा, कारण की सॉरी काय झालं याच्यामध्ये, नफा झाला। काय झाला? नफा झाला तुम्हाला। चला तर मग समोरचा प्रश्न पहा। असे प्रश्न प्रत्येक टाईपचे तुम्हाला दोन तुम्हाला सोडवायला, व्हिडिओ स्टॉप करा, सोडून पहा, उत्तर ते येतं का बघायचं, का तुमचं सर्व पण होणं महत्वाचं आहे। पहा, 460 रुपयांची वस्तू 350 रुपयाला विकली तर तोटा किती? आता याचा तोटा आहे का? तोटा आहे, म्हणजे 460 ला घेतली 350 ला विकली, म्हणजे 460 ची वस्तू 350 ला विकली, म्हणजे याच्यातला फरक किती आला? याच्यात जो तुम्हाला सांगितलेला आहे काय तोटा सांगितलेला आहे, 460 मधून 350 वजा करायचे। ज्याला जमत नसेल त्याने लक्ष द्यायचं, 5 1 गेला आणि 110 रुपये काय झाला बाबा? तोटा झाला। काय झाला? तोटा झाला, म्हणजे तुम्हाला समजेल। चला समोरचा प्रश्न घ्या। पहा, 900 रुपयाची वस्तू 1150 रुपयाला विकली तर किती रुपये? आता इथे नफा सांगितला, फक्त तुम्हाला वाटत असं तेच आहे, नाही, शिकण्यासाठी जे नवीन आहे खास त्यांच्यासाठी खरोखरच फायद्याचं ठरेल। आणि पूर्ण व्हिडिओ मी स्टेप बाय स्टेप टाकून दिली, याची पूर्ण नफा तुमचा परफेक्ट करून देईल। शेकडेवारीची बी आपल्याकडे पीपीटी पीडीएफ आहे। पहा, 900 रुपयाची वस्तू जर 1150 रुपयाला विकली तर किती रुपये नफा झाला, असा प्रश्न केला तर 900 रुपयाची खरेदी किंमत होती, 1150 रुपयाची विक्री किंमत होती। याच्यातला जर फरक पाहिला आपण तर तो होता 250 रुपये। हा झाला तुम्हाला सरळ सरळ नफा। काय झाला? नफा झाला। वजाबाकी तर सगळ्याला येत असेल ना, म्हणून काळजीपूर्वक लक्षात घ्या। या समोरचा प्रश्न मागे घे, पुढे घे, शाबास। आता पहा, 80 रुपयाला खरेदी केलेली वस्तू 100 रुपयाला विकल्यास शेकडा नफा किती? आता शेकडा नफा सांगितले बाबू। पहा, याच्या पाठीमाग आपण काय शिकलो की बघा, फक्त नफा आणि तोटा शिकलो। आता शेकडा नफा किंवा शेकडा तोटाचा भाग शिकणार आहोत। ते म्हणजे कसं, इकडे लक्ष द्या। 80 रुपयाची वस्तू 100 रुपयाला विकल्यास, पहा 80 रुपयाची खरेदी केली आणि 100 रुपयाची विक्री, पहा ही खरेदी किंमत झाली आणि ही विक्री किंमत झाली। तुम्हाला सांगतो सरळ, या दोन्ही गोष्टीतला फरक, खरेदी किंमत च्यापेक्षा जास्त च्यापेक्षा कमी, म्हणजे फरकच काढायचा। फरक म्हणजे आला तो 20 आणि त्या फरकासोबत नेहमी 100 घ्यायचे आणि नेहमी खरेदी किंमत नेहमी खरेदी किंमत काय ठेवायची? छेदाला ठेवायची। पहा, 0 0 कटला, बेक बे बेचूक 8, 4 1 4, 4 2 8, उरले किती? 2 4 5 20, बराबर किती रे? 25%। बाबा ही 25% शेकडा नफा झाला। किती? 25%। 25% काय झालं? त्याला शेकडा नफा झाला। असा प्रश्न विचारला तर नेहमी असाच करायचा। पहा समोरचा प्रश्न, 2000 रुपयाला खरेदी केलेली वस्तू 2400 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? असा प्रश्न केला। सोपा आहे, मग सोप्यातून आपण अवघडकडे जाणार आहोत। नक्की व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे फायदा होईल। चला, 200 रुपये बाबा ही झाली खरेदी किंमत, ही झाली, आणि 2400 रुपये ही झाली तुमची विक्री किंमत। तुम्हाला सांगितलं या दोनच गोष्टीतला फरक किती आहे रे बाबू? फरक आहे 400चा। फरक आहे 400चा। तुम्हाला सांगितलं खरेदी किंमत नेहमी छेदाला घातली, छेदाला किती घालणार? 2000,
गुणिला 100, त्यापेक्षा कमी त्यापेक्षा जास्त सोबत नेहमी 100 ठेवायचे. तुमचा मार्कच जाणार नाही. 1 2 3 1 2 3 बे 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 दोन्ही 4, यानी की 20% जो आहे तुम्हाला काय होईल, शेकडा नफा होईल. किती टक्के? 20% बाबा नफा होईल. समजत असेल पा, काळजीपूर्वक समजायचं आणि समजून घ्यायचं. घे दाद्या पुढं पा. 1600 रुपयाला खरेदी केलेली वस्तू 1520 रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती? कमेंट्स मध्ये सांगा की 6 नंबर तर तुम्हाला दिला मी सोडवण्यासाठी. आलं लक्षात? कमेंट्स मध्ये तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेला आहे. चला बाबू घे समोरचा प्रश्न पा. एक तुम्हाला सोडवायला एक कमेंट साठी तुम्हाला मी देणार आहे, बाकी विषयच नाही ठेवणार. पा, 1750 रुपयाला खरेदी केलेली वस्तू 1680 रुपयाला विकल्यास शेकडा तोटा किती? आता मला सांगा, 1750 रुपयाला वस्तू घेतली आणि 1680 रुपयाला विकली, म्हणजे 1750 मधून 1680 रुपये आपण जर काढले 15 म्हणजे 8 म्हणजे 7 0 म्हणजे सरळ सरळ किती? 70. याच्यातला फरक किती असणार आहे? 70चा असणार. खरेदी किंमत टाकली आपण छेदाला, म्हणजे 1750. तुम्हाला त्यापेक्षा कमी त्यापेक्षा जास्त तोटा असेल किंवा नफा असेल, त्यापेक्षा फरकासोबत 100% 100च घ्यायचं गुणाकाराला. चला हा 0 कटला, हा 0 कटला. 7 1 7 7 2 14 उरले किती रे बाबा? 3 आणि 7 5 35 25 1 25 25 चोक 100. 4% हे काय झालं तुम्हाला? तोटा झाला. किती? 4%. समजत असेल? 4% तोटा झाला. चला दादा समोर घे. आता बघा, आता हा प्रश्न कसा आहे? एक वस्तू 824 रुपयाला विकल्याने 3% नफा होतो, तर वस्तूची खरेदी किंमत. आता खरेदी किंमत म्हणले, खरेदी, या खरेदी किंमत म्हणजे तुम्हाला कधी कधी मूळ किंमत पण विचारले जाते. मूळ किंमत, खरेदी किंमतीला काय म्हणतात? मूळ किंमत. मग असा प्रश्न दिसला, नफा आहे ना आणि खरेदी किंमत घेतलं तर विकलेल्या किमतीसोबत म्हणजे 824 सोबत नेहमी 100 घ्यायची गुणाकाराला. आता नफा म्हणल्याच्या नंतर 100च्या तुलनेत 103, मग 103 छेदाला घेतले. 103 किती छेदाला घेतले? 3चा पाडा बनायचा. 3 8 24 म्हणजे 103 8 824 बराबर 100 गुणिला 8 म्हणजे किती रे? 800 रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत आहे. काय आहे? 800 रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत आहे. समजत असेल? चला घे बाबू समोर. चला, एक वस्तू 535 रुपयाला विकल्याने 7% नफा होतो. किती? 7% नफा होतो, तर वस्तूची खरेदी किंमत किती? तुम्हाला म्हणलं खरेदी असेल, तोटा, नफा असेल, फक्त खरेदी हा शब्द पाहायचा. खरेदी जर असेल ना तर अंशामध्ये 100 ठेवायचे, बस, बाकी काहीच नाही. अंशामध्ये काय ठेवायचे? 100. 535 गुणिला 7, 100 सांगितलं ना, 100 छेदाला हे जे आहे 107, 107 उचलले आणि छेदाला टाकले. 7 5 35, 107 107 107 5 बराबर किती रे? 500. म्हणजे किती झाले? तर वस्तूची खरेदी किंमत काढा, तर वस्तूची खरेदी किंमत आहे 500. समजलं? घे बाबू समोर. एक वस्तू 1235 रुपयाला विकल्याने 5% तोटा होतो. किती? 1235 रुपयाने 5% तोटा होतो, तर खरेदी किंमत किती? आता आला की नाही? तोटा होतो सांगितलं मी तुम्हाला. पहा, आता याच्या सोबतच अजून तोटा, याच्या अगोदर नफा झाला. तोटा म्हणजे 100च्या तुलनेत किती रे? 95. किती? 95. म्हणजे 1235 गुणिला किती? 100 ठेवायचे. सांगितले ना मी, जे तोटा असेल ते छेदाला 95. चला, 5 1 5 उरले किती? 4. 5 9 45, 5 2 10 उरले 2, 5 चूक 20 उरले 3, 5 7 35, 19 1 19, 19 1 19 आणि उरले किती? 5 19 19 त्रिक किती रे? 57 बराबर किती? 83. म्हणजे 1300. किती? 1300. याचं उत्तर किती असणार आहे? 1300 असणार आहे. समजलं असेल? चला घे बाबू समोर. चला, त्या एक प्लॉट 45 नंबर पहा, 11 नंबरचा नंबर टाकून कमेंट्स मारा. आणि हा विकल्याने त्या व्यक्तीस 10% तोटा होतो,
तोटा झाला तर खरेदी किंमत काढा. कमेंट्स मध्ये नक्की सांगा. नंबर 11चा बी. चला घे समोर भाऊ. चला 750 रुपयाला 50 रुपयाची वस्तू 30% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? काय सांगितलं? त्या वस्तूची विक्री किंमत किती असा प्रश्न केला. 570 रुपयाची वस्तू 30% नफ्याने. इथं नफा म्हणला ना. आता इथं विक्री सांगेले. काय सांगेले? विक्री. तर मग छेदामध्ये 100 ठेवायचे. छेदामध्ये काय ठेवायचे? खरेदी जर म्हणले असते तर वरी 100 आणि विक्री म्हणला खाली 100 टाकायचे. मार्क जाणार नाही. 130 नफ्याने म्हणजे 130 छेदाला किती रे? 100. 1 2 1 2 तेरी साती 91 91 सी 1 हातच्याले 9 तेरी पाची 65 65 9 9 किती झाले? 74. किती रे? 74 बराबर किती? 741 रुपये त्या वस्तूची विक्री किंमत असणार आहे. समजलं? घ्या बाबा समोर घे. चला आता हे तर सरळ सरळ येणार आहे सगळ्याला. चला काय घेतला आपण? 5000 गुणीला नफ्याने विकलं. खरेदी नाही म्हणले ना, विक्री सांगितले म्हणजे किती घेणार आपण? 110. 100च्या तुलनेत 10 नफा आहे ना. 1 2 1 2 11 पाची किती? 55 आणि हे 2 शून्य टाकले म्हणजे किती? 5500 5500. समजलं? घे बाबू समोर. संदीपने 950 रुपयाला विकत घेतलेली जुनी सायकल 15% तोट्याने विकली. आता सरळ सरळ घेतले. 15% किती तोट्याने विकली तर त्याने सायकल किती किमतीने विकली? सरळ सांगायचं. पहा आता हा कमेंट्स मध्ये मला सांगा. गुणीला याच्यासोबत 15% काय आहे? तोटा. 100च्या तुलनेत 15% तोटा म्हणल्याच्या नंतर किती रे? 85. छेदाला किती? 100. दशांश मध्ये उत्तर येतं ते कमेंट्स मध्ये सांगा. आलं लक्षात? घे बाबू समोर. आता हा एक 15 नंबरचा प्रश्न तुमच्या कमेंट साठी आहे. तुम्ही सोडवायचा, मला कमेंट्स मध्ये सांगायचा. चला आणि कोणकोणते कमेंट्स मध्ये सांगितले ते सोडून दाखवायचा आणि मला कमेंट्स करून सांगायचा. चला मित्र हो, पुढचा भाग तुम्हाला लगेच भेटून जाईल. चला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.